हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ, प्रत्येक घासाला अगदी अप्रतिम असा लागणारा चविष्ट असा डाळवडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. बऱ्याच वेळा डाळवडे बनवताना तेलात फुटतात, जास्त तेल पितात किंवा खुसखुशीत होत नाहीत. तर आपले हे जे वडे आहेत ते तेलात फुटू नयेत, खुसखुशीत व्हावेत, त्याचबरोबर कमी तेल पिणारे असावेत, यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स ज्या आहेत त्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर त्या टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर असा हा खुसखुशीत, झणझणीत, प्रोटीनने भरपूर, त्याचबरोबर घरातील अगदी मोजक्या साहित्यात बनणारा डाळवडा बनवायला आपण सुरुवात करूयात. डाळवडा बनवण्यासाठी सुरुवातीला मी 1 वाटी होईल इतकी हरभरा डाळ घेतलेली आहे. ही डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती 7 ते 8 तासासाठी भिजत घालायची आहे. डाळ मी 7 तासासाठी म्हणून व्यवस्थित अशी भिजवून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला प्लेट लावून यातलं सगळं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे. यामध्ये पाण्याचा अंश अजिबात असता कामा नये. पाण्याचा अंश राहिला तर डाळ वड्याचं जे काही मिश्रण आहे ते आपलं पातळ होईल. त्यामुळं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं. निथळलेली डाळ जी आहे ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड केलेली आहे. ही डाळ आपल्याला ऍड करताना त्यातली थोडीशी डाळ बाजूला काढून ठेवायची आहे, जेणेकरून आपण डाळ वडा बनवताना त्याच्यामध्ये थोडीशी डाळ आहे तशी राहील आणि ती आपल्याला मध्ये मध्ये क्रंची असा फील देईल आणि त्याचबरोबर दिसायला देखील आपले डाळ वडे जे आहेत ते छान असे होतील. यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची ऍड करायची आहे. मी हिरवी मिरची घेताना 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचे बारीक तुकडे करते आणि ते यामध्ये ऍड करते. तुम्हाला डाळवडा टेस्टला कसा हवा आहे, किती तिखट हवा आहे, त्या प्रमाणात तुम्ही मिरची जी आहे ती ऍड करायची आहे. माझ्याकडची मिरची जी होती ती माझी लवंगी मिरची नाही आहे, खूप तिखट अशी मिरची नाही आहे. त्यामुळे मी 4 मिरच्या आहेत त्या ऍड केलेल्या आहेत. हिरवी मिरची ऍड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण ऍड करायचा आहे. 8 ते 10 पाकळी होईल इतका मी लसूण घेतलेला आहे, तो देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून घेऊया. लसूण ऍड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आलं ऍड करायचं आहे. 1 इंच होईल इतकं मी आलं घेतलेलं आहे. ते आता कट करून ते देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करूयात. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करताना आपल्याला एक खबरदारी घ्यायची आहे, की आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात ऍड करायचं नाहीये. हे आपल्याला वाटताना थोडासा वेळ लागणार आहे. मध्ये मध्ये चमच्याचा वापर करून ते थोडंसं खालीवर करून घ्यायचं आणि मग ते व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं. या सगळ्याची मी चांगली अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि ही तयार पेस्ट आता मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करते. भांडं घेताना थोडंसं मोठं भांडं घ्यायचं, कारण अजून देखील आपल्याला यामध्ये बरेच इन्ग्रेडियंट्स आहेत ते ऍड करायचे आहेत. पेस्ट जी होती ती मी काढून घेतलेली आहे. पेस्ट काढून घेतल्यानंतर या पेस्टमध्ये आपण जी काही थोडीशी भिजवलेली हरभरा डाळ बाजूला ठेवलेली, तर ती देखील ऍड करून घेऊयात. यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे. मीठ ऍड करून झाल्यानंतर आपण यामध्ये हिंग ऍड करणार आहोत. अर्धा टीस्पून होईल इतका मी हिंग घेतलेला आहे, तो आपण याच्यामध्ये ऍड करूयात. हिंग ऍड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ऍड करायचा आहे. 2 मोठे कांदे जे आहेत ते मी बारीक असे कट करून घेतलेले आहेत आणि ते आपण यामध्ये ऍड करतोय. कांद्यामुळं या मिश्रणाला थोडासा ओलसरपणा येण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता ऍड करायचा आहे. 8 ते 10 होतील इतकी मी कढीपत्त्याची पानं आहेत ती घेतलेली आहेत आणि ती आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहेत. आणि बारीक कट करून घेतलेला हा कढीपत्ता आपण या सगळ्या मिश्रणामध्ये ऍड करतोय. यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर ऍड करायची आहे. आपल्या आवडीनुसार कोथिंबीर जी आहे ती आपण यामध्ये ऍड करू शकतो. थोडीशी कोथिंबीर मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे आणि ती आता आपण यामध्ये ऍड करूयात. आता आपल्याला यामध्ये धने जिरे पावडर जी आहे ती ऍड करायची आहे. 1.5 टेबलस्पून होईल इतकी धने जिरे पावडर आपण यामध्ये ऍड करतोय. यानंतर आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ ऍड करायचं आहे. आपले वडे जे आहेत ते कुरकुरीत, खुसखुशीत असे व्हावे, त्याचबरोबर वड्यांना एक बाइंडिंग यावं यासाठी आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ ऍड करायचं आहे. तर
2 टेबलस्पून होईल इतकं तांदळाचं पीठ मी यामध्ये सुरुवातीला ऍड करून घेतले. तांदळाचं पीठ आपल्याला खूप देखील ऍड करायचं नाही. तांदळाचं पीठ जर खूप झालं तर काय होऊ शकतं बघा, वड्यामध्ये आपल्याला पीठ पीठ असं लागेल. आपल्याला ह्या भजीचा प्रकार करायचा नाहीये. हा डाळ वडा जो आहे त्याची टेस्ट वेगळी असणार आहे. आता आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन ऍड करायचं आहे. तर जवळजवळ 3 टेबलस्पून होईल इतकं तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे. तेलाचं मोहन ऍड करताना आपल्याला काळजीपूर्वक ऍड करायचं. तेलाचं मोहन जर जास्त झालं तर वडे आपले जास्त तेल जे आहे ते पितात. आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे पाणी ऍड करायचं नाही आहे. सुरुवातीला आपण डाळ वाटताना सुद्धा पाणी ऍड केलं नव्हतं. डाळ भिजवताना जे पाणी होतं त्याच्यामध्येच आपण ते वाटून घेतलेलं आहे. त्याचबरोबर कांद्याचं देखील थोडंफार पाणी जे आहे ते आपलं ऑटोमॅटिकली सुटतं. त्यामुळं त्याचं फक्त आपल्याला एक व्यवस्थित बाइंडिंग तयार होईल या पद्धतीनं आपल्याला हे मिश्रण रेडी करून घ्यायचं आहे. जर आवश्यक वाटलं तर आपल्याला इथं एखादा टेबलस्पून होईल इतकं तांदळाचं पीठ ऍड करायचं आहे. सगळे ॲटम जे आहेत ते आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. आता याचं बाइंडिंग होतंय का आपण चेक करूया आणि बाइंडिंग झालं तर त्यापासून आपल्याला त्याला वड्याचा आकार देऊन तो तयार करून घ्यायचा आहे. तर आता मी चेक केलं असता त्याचं व्यवस्थित असं बाइंडिंग जे आहे ते रेडी झालेलं आहे. थोडासा वडा जो आहे तो पहिल्यांदा गोल असा हातावर घोळवून घेतला आणि त्यानंतर तो आपल्याला चपटा करून घ्यायचा आहे. आपण बटाट्याची टिक्की जशी बनवतो तसा करायचा नाहीये. त्याच्याहूनही तो थोडासा आपल्याला चपटा असा बनवायचा आहे. जर टिक्कीसारखं थोडं तुम्ही जाड ठेवला तर तो वडा व्यवस्थित तळला जाणार नाही आणि त्याचबरोबर तो कुरकुरीत देखील होणार नाही. तर अशा प्रकारे या मिश्रणापासून आपण सगळे वडे जे आहेत ते रेडी करून घेऊयात. वडे बनवत असतानाच मी एका बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं. तर तेल आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि आता मी तेलात वडे जे आहेत ते सोडून घेतलेले आहेत. आता तेलामध्ये आपल्याला लगेचच चमचा घालायचा नाही. एक 2 मिनिटं ते ॲज इट इज राहू द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे ते पलटून घ्यायचे. लगेचच जर तुम्ही चमचा घातला तर कदाचित ते सुटण्याची देखील शक्यता असते. 3 मिनिटं झाल्यानंतर मी तेलामध्ये झारा घातलेला आहे. त्यानं तेल थोडंसं वड्यांवर उडवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर वडे पलटी करून घेतलेले आहेत. हे वडे तळताना आपल्याला थोडेसे पेशन्स ठेवायचे आहेत. खूप गडबड करायची नाही. गडबडीनं जर तुम्ही सारखे वडे खालीवर केलात तर वडे जे आहेत ते आपले सुटले जातील. तर या ठिकाणी आता पाहू शकताय वड्याला आपल्या छान असा कलर यायला लागलाय. अगदी हॉटेल स्टाईल जसा कलर हवा असतो तर तसा कलर यायला लागलेला आहे. आणि आपण वडे मंद आचेवर तळतोय यामागचं कारण असं की वडे जर तुम्ही अगदी मोठ्या फ्लेमवर तळाल तर ते वरून तर कुरकुरीत होतील पण आतून काय राहतील, कच्चे राहतील. म्हणून आपण वडे तळताना मंद आचेवर तळायचे. 5 ते 6 मिनिटं आपल्याला वडे तळण्यासाठी इतका वेळ लागणार आहे. वडे आपले तळून झालेले आहेत. त्यातलं तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि ते आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला वड्यांचा पुढचा स्लॉट देखील तळून घ्यायचा आहे. वड्याचं जे काही आपण बॅटर बनवलं होतं ते बॅटर बनवताना या ठिकाणी आपण खायचा सोडा किंवा इनो यापैकी कशाचाही वापर केलेला नाहीये. सोडा किंवा इनो काहीही न वापरता आपले वडे जे आहेत ते क्रंची खुसखुशीत असे होणार आहेत. तर अशा प्रकारे आपला वड्यांचा दुसरा स्लॉट देखील अतिशय छान असा रेडी होतोय आणि तुम्ही आता पाहू शकता की आपण जी काही अखंड डाळ जी होती आहे तशीच आपण ऍड केली होती तर ती बघा या वड्यामध्ये तुम्हाला दिसून येते. यामुळं आपल्या वड्याचा लुक पण मेंटेन झालेला आहे आणि खाताना आपल्याला ज्यावेळी मध्ये मध्ये डाळ येईल तोंडात तर त्यावेळी आपल्याला त्याची मजा देखील एक वेगळीच असणार आहे. तर दुसरा स्लॉट देखील पूर्णपणे तेल नितळून घेऊन मी काढून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपला डाळ वडा जो आहे तो रेडी झालेला आहे. अशाच प्रकारे उरलेल्या बॅटरपासून सगळे डाळ वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. हा डाळ वडा आपण टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी यापैकी कशाबरोबर देखील सर्व करू शकतो. पावसाळ्याच्या दिवसात आणि संध्याकाळच्या नाश्त्यासाठी असा हा डाळ वडा एक उत्तम ऑप्शन आहे.
तर तुम्ही देखील हा डाळवडा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा डाळवडा कसा बनलेला आहे. तर ही होती आपली आजची डाळवडा बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.